शिवसकाळ मित्रांनो, जय शिवराय। तर माझं नाव प्रतीक मधुकर भुवड। तर आज आपण जाणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील गोगरे तालुक्यामध्ये असणारा गोपाळगड हा किल्ला पाहण्यासाठी। चला तर जाऊया किल्ला पाहण्यासाठी। तर मित्रांनो, आपण सकाळीच ब्लॉग सुरू केला होता आणि आता आम्ही चिपळूण तालुक्यातील गुडेगावातून निघालो आहोत आणि गुडेगाव ते अंजनवेल हे अंतर 31 किलोमीटर एवढे आहे। आता मी अंजनवेल बीचवरती आलो आहोत आणि वरतीच गोपाळगड आहे। म्हणजे आपण बाईकने प्रवास केलाय आणि जर का वरती गेल्यावरती आपल्याला गोपाळगड दिसणार आहे आणि आपण थोडं गोपाळगड जाणार आहोत। हा किल्ला 16व्या शतकात विजापूरच्या राजाने बांधला। इसवी सन 1660 पर्यंत किल्ला विजापुरांकडेच होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण मोहिमेमध्ये गोपाळगड घेतला असावा। पुढे इसवी सन 1689 पूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ल्याची दुरुस्ती करून घेतली। छत्रपती संभाजी महाराजांनंतर किल्ला 1699 मध्ये सिद्दी खैयात खान या हफशाकडे गेला। 1708 मध्ये सिद्दी सुरूर खान याने पडकोट बांधला। पडकोटातील शिलालेखावरून ही माहिती मिळते। तर मित्रांनो, हे किल्ल्याच्या मागच्या बाजूस आपल्याला एक प्रवेशद्वार दिसतंय। या ठिकाणी आपल्याला पहारेकरांसाठी 2 जागा देखील दिसत आहेत आणि या किल्ल्याच्या आपण बाहेर गेल्यावरती समोरच आपल्याला समुद्र दिसतोय। हे बघा, 2 जागा दिसतात पहारेकरांसाठी आणि समोरच समुद्र आहे। आपल्याला किल्ल्याच्या आतमध्ये एक पाण्याचं टाकं दिसतंय, परंतु सध्याच्या अवस्थेमध्ये हे टाकं पूर्णतः रिकामे आहे। याच्यामध्ये पाणी नाही। या किल्ल्याच्या मध्ये असं मोठं चौकोनी आकाराचं टाकं आहे। या ठिकाणी आपल्याला पाण्याच्या म्हणजे टाकीच्या आतमध्ये जाण्यासाठी पायऱ्या असतात। आपल्याला पूर्णतः चौकोनी आकाराचं आहे। मित्रांनो, आता आपल्याला किल्ल्याच्या आतमध्ये एक विहीर दिसते, परंतु त्या विहिरीमध्ये आता सध्याच्या अवस्थेत पाणी तर दिसत नाही। आपल्याला पूर्ण पालापाचोळा जमला याच्यावरती विहिरीवरती, पण पाणी तर मुळीच नाहीये। आपल्याला एक राहण्याची जागा दिसते। आपल्याला या राहण्याच्या जागेमध्ये आपल्याला चारही बाजूने भिंती दिसत आहेत, परंतु वरचं छप्पर आताच्या अवस्थेत नाही दिसत आपल्याला, परंतु आपल्याला चारही बाजूने भिंती दिसत आहेत।
आताच आपण पाण्याचं एक टाका बघितलं, त्यानंतर एक राहण्याची जागा बघितली, यानंतर ही आपल्याला दुसरी विहीर दिसते. आपण पहिली विहीर तिकडे बघितली होती आणि आपल्याला दुसरी विहीर दिसते. परंतु आपण एक विहीर बघितली, एक पाण्याचा टाका बघितलं आणि ही देखील विहीर बघितली, पण याच्यामध्ये कोणत्याच विहिरीमध्ये पाणी दिसत नाही आपल्याला. पूर्णतः खाली पालापाचोळा दिसते आणि गवत देखील दिसते या विहिरीमध्ये. 1733च्या ऑगस्ट महिन्यात पेशवे व आंग्रे यांनी एकत्र येऊन गोवळकोट व गोपाळगड घेण्याचा मनसुबा आखला होता. परंतु 10 एप्रिल 1734 रोजी पेशव्यांचा अधिकारी जीवाची चिटणीस अंजनवेलला आला. त्यावेळी गोपाळगड घेण्याची तयारी चालू होती. 20 जानेवारी 1745 रोजी छत्रपती शाहू महाराजांनी इंग्रजांना पत्र पाठवले की तुळाजी आंग्रे यांना अंजनवेल घेण्यासाठी मदत करावी. या पत्रानंतर 23 जानेवारी 1755 रोजी तुळाजी आंग्रे यांनी अंजनवेलचा किल्ला सिद्दी याकुत खान याच्याकडून रात्री जिंकून घेतला व त्याचे नाव गोपाळगड ठेवले. 1755 मध्ये गोपाळगड तुळाजी आंग्रेंकडून पेशव्यांकडे आला, पण परत तो आंग्र्यांनी जिंकून घेतला. अखेर पेशव्यांचे सेनापती रामाजी महादेव यांनी आंग्र्यांकडून 24 जानेवारी 1756 रोजी गोपाळगड जिंकून घेतला. यानंतर 17 मे 1818 मध्ये हा किल्ला कर्नल केनेडी याने जिंकला. इसवी सन 1862 मध्ये या किल्ल्यावरती 88 तोफा होत्या. या बाजूने ट्रेक सुरू केला होता डाव्या बाजूने, आणि असं आपण पूर्ण राऊंड मारत आपण या बाजूने आलो आहोत. आम्हाला किल्ला पूर्णपणे फिरण्यासाठी जवळजवळ 1 ते 1.5 तास लागला. आम्ही पूर्ण असं राऊंड मारत या ठिकाणी आलो आहोत. तर मित्रांनो, प्रश्न राहतो, या किल्ल्याला गोपाळगड नाव कसे पडले? आपणास माहिती असेल, तुळाजी आंग्रे हे कृष्णभक्त होते. त्यांनी जेव्हा हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा या किल्ल्याचे नाव गोपाळगड असे ठेवण्यात आले. आता आपण एकदा शिवरायांचा जयघोष करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. मासा जिजाऊंचा विजय असो.